check it, check it, check it out, check it. तर मग गुड आफ्टरनून मित्रांनो, आज आहे बुधवार आणि टाईम झालेला आहे 2:36 आणि मी निघालो आहे माझ्या नेटिव्ह प्लेससाठी, म्हणजेच अहल्यानगरसाठी, म्हणजे माझ्या गावी. का चाललो आहे गावी, कशासाठी चाललो आहे हे मी तुम्हाला रस्त्यामध्ये ऑन द वे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं तुम्ही पाहून घ्या माझ्यासोबत कोण कोण आहे. पप्पा आहेत, दुर्वा आहे, भक्ती आहे, मम्मी आहे, संविधान आहे, सिद्धार्थ आहे, कियांश आहे. तर आपण अख्खी आपली गँग ते सर्व तुम्हाला हॅलो करतात आहेत. ए हॅलो करा. तर जसं की तुम्ही पाहिलं मित्रांनो, तर सर्वप्रथम मी तुमचं वेलकम करतो माझ्या चॅनलवर. गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू माय चॅनल @पनवेलकर विशाल 3705. तर तुम्ही सगळे कसे आहात? एकदम कडक लाल भडक. तर मग आता आपण काय करणार आहोत, पटापट आपण रोड कव्हर करायला बघणार. आपण गाडी टॉपअप केलेली आहे. गाडीमध्ये आपण आता हवा भरण्यासाठी थांबलेलो आहे. तो मला विचारतोय काय करायचं आहे, तेच त्याला सांगितलं हवा भरायची. तर स्टे ट्यून गाईज, भेटतो मी तुम्हाला ऑन द वे. तर मग मित्रांनो, आता आम्ही लागलेलो आहोत रस्त्याला. आपण जास्त लांब नाही आलो, आपण पलसप्या फाट्याला जिथं आपण नेहमी येतो डीमार्टला शॉपिंग करायसाठी, तिथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. आणि आता आपल्याला इथनं कमसे कम 250 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. आणि मी गाडीमध्ये डिझेल टाकलं आहे. डिझेल आपल्या गाडीमध्ये 4,500 आज गाडी आपली फुल झालेली आहे. तर बघूयात, आपल्याला गावी जाऊन फिरायचं पण आहे. बऱ्याचशा 2-3 जागी आपल्याला जायचं आहे. आपण पुन्हा एकदा मोठा देवीला जाण्यासाठी आपण इथून खास निघालेलो आहे. तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही अहमदनगरचा पाहिला असेल की अहल्यानगरच्या व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही पाहिला असेल की मी मोठा देवी, मच्छिंद्रनाथ, कालिफनाथ अशा बऱ्याचशा जागी आम्ही फिरायला गेलो. माझ्यासोबत स्वातीताई वगैरे होती. तर यावेळीच माझी फॅमिली मी घेऊन चाललेले, फक्त आपले लोक आहेत. तर सपना, तुम्ही म्हणता की सपना दिसत नाही, सपना ऑलरेडी गावी आहे. तर पहिलं आता आम्ही जाणार आहोत तिच्या घरी, तिला घेऊन मग उद्या आपण पुढचा प्रवास करणार आहोत. तर सर्वप्रथम जेवढे माझे मित्र आहेत, माझे मित्र इन द सेन्स जेवढे आपले फॅमिली मेंबर आहेत, त्या सर्वांना आजच्या गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. फुल टाईट आणि पाला गटरामध्ये, म्हणजे तुमचा दिवस आजचा सार्थक होईल मित्रांनो. तर आता आपण काय करू, मी जास्त बडबड करत बसणार नाही. मी आता फटाफट खपोलीला जवळ करायला बघतो. तर मग चला, मी तुम्हाला भेटतो खपोलीच्या आसपास. गणपतीच्या थोडंसं पुढे आपण राईट हँड साईडला पाहू शकता, या रिसॉर्टच्या मागे गणपतीचं मंदिर आहे. आणि आपण पाहू शकतो लेफ्ट साईडला हा डोंगर, काय सुंदर वाटतं. हा एकदम मस्त मस्त वॉटरफॉल चालू आहे. समोर तुम्हाला लोणावळ्याचा घाट दिसत असेल, आपला म्हणजे खंडाळ्याचा डोंगर. एकदम फॉगी क्लायमेट आहे पूर्ण. असं वाटतंय की आभाळ आलेलं आहे, डोंगरावरती येऊन आभाळ थांबलेले बघा. एकदम काय पुढचं क्लिअर दिसत, एकदम ब्लर आहे. आता हे तुम्हाला मी लेफ्ट साईडचा व्ह्यू दाखवतो. लेफ्ट साईडला पण मस्त छान छान वॉटरफॉल चालू झालेले आहेत बघा. मी गाडी एकदम स्लो केलेली आहे. हे जर वॉटरफॉल कॅप्चर होतील का मोबाईलमध्ये, तर आपल्यापासून ते लांब आहे. काय हरकत नाही, पुढे आपल्याला खूप वॉटरफॉल आहेत बघण्यासाठी. एकदम छान छान वॉटरफॉल आहेत आपल्याला. पण काय पण बोला, एन्व्हायरमेंट एकदम भारी वाटते. असं वाटतंय की गोव्यात आले. लेफ्ट साईडला बघा नारळाची झाडं कशी लाईनीत लागलेत. काय आपण गाडी मी चालवतो, गाडी चालवताना जास्त मोबाईल मला फिरवायला जमत नाही, त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा. आता माझी गाडी जी आहे मित्रांनो, ती जास्त नाही चालली. 16,396 किलोमीटर झालेली आहे. आपण गाडीला घेऊन आता फक्त वर्ष झालेलं आहे, आपल्याला जास्त दिवस नाही झाले. तरी आपण 16,000 किलोमीटर चालवली. त्याच्यामध्ये पण आता एक महिना तर गाडी आपली वर्कशॉपला होती, कारण उंदराने आपली वायर खाल्ली होती. आणि समोरचा क्लायमेट बघा, काय क्लास, एकदम ऑसम वाटतोय. आता आपण हाल गावाच्या जवळपास आलेलो आहे. आणि पुढं आपल्याला एक छोटीशी दर्गा आहे, मस्जिद आहे, काहीतरी आहे, ते देखील तुम्हाला दाखवतो. आणि बघा काय एन्व्हायरमेंट छान वाटतं. रस्ता पण एकदम ओला पटपटीत झालेला आहे, पावसाने एकदम ओलं केलं आहे सर्व. पाऊस आमच्या इथे बरेच दिवस नव्हता. इथे छोटीशी दर्गा आहे लेफ्टला. एवढ्या दिवस आमच्या इथे पाऊस नव्हता, पण काल परवापासून परत चालू झालेलं आहे. आणि आपण त्या मुवमेंटमध्ये आपण चाललो आहोत आपल्या गावी. तर आता आपल्याला बघायचं आहे की लोणावळा खंडाळा काय सुंदर झाला असेल. तो चलो जल्दी जल्दी जाएंगे आगे और आगे का व्यू कॅप्चर करेंगे गाइस. तर मित्रांनो, तुम्ही जे समोर डोंगर बघता ना, मला इथनं माझ्या डोळ्यांनी वॉटरफॉल खूप दिसतात आहेत. पण कसं आहे, आपला फोन एवढं कॅप्चर नाही करू शकत. तर जसं जसं आपण जवळ जाऊ मी तुम्हाला दाखवतो. हा क्रेन चाललाय वाटतं कुठेतरी कामासाठी. बघा ना, काय मोठी गाडी आहे ही पण. मोठ्या मोठ्या गाड्या रस्त्याने चालल्यात आज.
आणि बघा हा राईटचा डोंगर पण काही छान वाटतं, एकदम ग्रीन ग्रीन झाला, एकदम पूर्ण भरलाय झाडांनी तो. पावसाने वातावरण एकदम भारी केलेलं आहे. आपण आता आलेलो आहोत खपोलीमध्ये. तर मित्रांनो आपण पाहू शकता राईट साईडला काय सुंदर कमान बनवलेली आहे आणि महाराजांचा पुतळा आहे. आणि मुख्य आकर्षण जे आहे ते महाराजांचा जिरेटोप. बघा काही छान वाटतंय. तर महाराजांच्या जिरेटोपाला आपण नतमस्तक होऊन आता पुढची आपण वाट पकडलेली आहे. मानाचा मुजरा दिलेला आहे आपण. आणि समोरच्या गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता, मला वाटतं काय टँक, वॉटर टँक आहे का केमिकल टँक चाललेली आहे. 14 गाडी आहे, पुण्याची गाडी आहे ही. तर आता आपल्याला 5-10 मिनटामध्ये आपल्याला आपला लोणावळ्याचा घाट चालू होणार आहे. तर आपण भेटूयात घाटामध्ये. आनंद घ्या तुम्ही एकदम नेचर ग्रीन एन्व्हायरमेंटचा. तर फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत खपोली गावाजवळ. आपण स्ट्रेट गेलो तर खपोली गावामध्ये आपण जातो. बघा इथं कमान सुद्धा लावलेली आहे खपोली नगर परिषदची. इथनं आपण स्ट्रेट गेलो ना तर मित्रांनो बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आतमध्ये गगनगिरी महाराजांचं मठ आहे. खूप सुंदर मठ आहे ते. मी 2-3 वेळा गेलेलो आहे. तुम्हाला देखील मी एकदा घेऊन जाईन. मी जेव्हा गेलो तेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हतो, मी व्हिडिओ बनवत नव्हतो. पण अप्रतिम असं आहे, एकदम सुंदर मठ आहे ते. आतमध्ये आपल्याला टायमामध्ये गेल्यावर आपल्याला प्रसाद म्हणून जेवणसुद्धा भेटतं. आणि एकदम छान आहे, बाजूला वाहतं पाणी, एकदम सुंदर जागा आहे ती. आणि आता आपण 1-2 मिनटामध्ये आपल्या लोणावळ्याच्या घाटामध्ये जाणार आहोत. तर तयार राहा मित्रांनो एकदम सुंदर सुंदर व्ह्यू बघण्यासाठी. बघा मला इथनंच वॉटरफॉल दिसतोय, खूप मोठा आहे. आपला फोन जर कॅप्चर करेल तर तुम्हाला दिसेल, नाही तर नाही होत. जाऊ द्या, मी तुम्हाला एकदम जवळ जाऊनच वॉटरफॉल दाखवत होतो. राईट नाव आपण आहेत बसस्टँडजवळ खपोलीच्या. आणि सगळ्यांना माहिती आहे की बसस्टँड क्रॉस केला की 2 मिनटामध्ये आपला घाट चालू होईल. हे बघा मित्रांनो तुम्हाला गोव्याची वाईब येते ना इथून. मस्त एकदम नारळाचे झाड असं भारी वाटते ना. पाहू शकतो आपण एसट्या लाईनीत उभ्या राहिलेल्या आहेत जाण्यासाठी एकदम सज्ज. थोडीशी आपल्याला लागलेली आहे ट्रॅफिक. हे पहा मित्रांनो इथं बोर्ड लावलेला आहे. हे गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जायला जो रस्ता आहे त्या रस्त्याचा बोर्ड लावलेला आहे. आणि ही कमान. आणि मठाच्या समोरून आपल्याला जायचं आहे घाटात. आता इथनं आपला घाट चालू झालेला आहे. लोणावळा 12 किलोमीटर, खंडाला 8 किलोमीटर, पुन्हा 76 किलोमीटर. मठातून आलो आहे आपण घाटात. घाटाची जसं जसं घाटाचं वळण आहे तसं इथं बोर्ड लावलेला आहे, कर्व्ही रोड गो स्लो. राईट साईडला आपण पाहू शकता एकदम ग्रीन एन्व्हायरमेंट रेडी आहे तुमच्यासाठी मित्रांनो. मी जास्त आता काय बोलत नाही, फक्त तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. वाटलं तुम्हाला सिनेमॅटिक प्लेस मला जरा एक कमेंट करून सांगा. आता ह्याच्यानंतर पण मी जास्त काय तुम्हाला बोलणार नाही. तुम्हाला एक सुंदर असा वॉटरफॉल दाखवतो. ते दाखवल्याच्या नंतर आपण डायरेक्ट भेटूयात पुण्याच्या आसपास, कारण माझ्याकडे पण तेवढा वेळ नाही, तुमच्याकडे पण तेवढा वेळ नाही व्हिडिओ बघण्यासाठी. व्हिडिओ मला लेंदी करायची नाही.
तर चला मग तुम्हाला एक शेवटचा धबधबा दाखवतो एकदम सुपर वाला. तर मग मित्रांनो, आपण आत्ता सध्या राईट नाव आपण आलो आहोत पुण्यामध्ये. मी थोडा उशिरा व्हिडिओ चालू केला, त्याला कारण असं की थोडीशी मला मागे हलकी ट्रॅफिक लागली, त्याच्यामुळे बोललो जरा मोकळा रस्ता आल्यावरच मग तुम्हाला दाखवावा. पाहू शकता आपण लेफ्ट साईडला काही झाडं लावलेले आहेत एकदम सुंदर पद्धतीने, आणि आपल्याला जायचं एकदम स्ट्रेट अहिल्यानगरच्या दिशेने. तर पुण्यामध्ये माझं नेहमीच कन्फ्युजन राहिलं, मला इकडचे रस्ते कळत नाही. तर माझा मॅप माझ्या बाजूला बसलेला आहे, त्यांचं सध्या तोंड चालू आहे. तर आता आपण पटापट रोड क्रॉस करायला बघूयात. बघा तुम्ही आता मी एकदम ट्रॅफिकच्या, मला असं वाटतं मी एकदम ट्रॅफिकच्या पीक टाईमलाच आलेलो आहे पुण्यामध्ये. तर मला आता जागोजागी हलकी ट्रॅफिक लागायची सुरुवात झालेली आहे. तर बघू आता किती वेळ लागतो मला त्या साईडला जायला, म्हणजे आपलं शिरूरच्या रोडला जायला आपल्याला किती वेळ लागतो, शिरूर शिक्रापूर. तर बघू आता फटाफट आपण रोड क्रॉस करायला बघू. आणि जर मला रस्त्यामध्ये काय आढळलं चांगलं तुम्हाला दाखवण्यासाठी तर 100% मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन गाईस. मित्रांनो, आता आम्हाला झाला 1 तास. मी 5 वाजता इथं आलेलो, 6:15 झाले बघा, 6:25 झालेले. आणि आम्हाला मरणाची ट्रॅफिक लागली आहे. तर मी ट्रॅफिकमध्ये एकदम बेकार फसलो, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायची पण इच्छा होत नाही आहे. लेफ्ट साईडला पाहू शकता काय भारी झुमर लावलं आहे गेटच्या वरती, लाल टेनची सारखी लॅम्प आहे ती. समोर आहे क्राऊन प्लाझा, वरतून गेला आहे ब्रिज, मेट्रोचा ब्रिज वाटतं ना आपण, वरतून गेला आहे आमच्या मेट्रोचा ब्रिज. आणि आम्ही उभा राहिलो एका जागेवर ट्रॅफिकमध्ये. तर चला आता ट्रॅफिक काढायचा प्रयत्न करतो लवकरात लवकर. मी आता ठरवलं की आता व्हिडिओ बनवायची नाही, डायरेक्ट नगर रोडला लागलो की मग व्हिडिओ बनवतो मी, कारण एवढ्या ट्रॅफिकमध्ये कुठेतरी गाडी लागल माझी. आणि पुण्याची ड्रायव्हिंग तर आपल्याला माहितीच आहे, त्याच्यामुळे मी जरासा पुढे गेलो जरा व्हिडिओ बनवतो. मी सध्या काही व्हिडिओ बनवणार नाही. आपण आलेलो आहे मुळा मोठा नदीवर. आपण पाहू शकता लेफ्ट हँड साईडला मुळा मोठा नदी आहे, आणि समोर आहे येरोडा, आणि राईट साईडला आहे आपला तिरंगा एकदम शाननी फडकतोय. तर मित्रांनो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. ऐकलं ना भावांनो, आपण सगळे देशप्रेमी आहेत म्हणून आपण इंडियन आहोत. समोर आहे येरोडा, माझ्या पप्पाची जन्मभूमी. माझ्या पप्पांचा जन्म झालेला इथं पुण्यामध्ये येरोड्यामध्ये. आता मी तुम्हाला दाखवतो, हे बघा समोर लेफ्ट साईडला बोर्ड लागलेला आहे येरोड्याचा. हा येरोडा, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सेतू. नाही त्याच्या मागचं बघा, सेतूला नाव दिलं ना. हा येरोड्याचा बोर्ड. आणि आपल्याला जायचं अहमदनगर, आपलं अहिल्यानगरच्या दिशेने राईट साईडने. कसं ट्रॅफिक आम्ही क्रॉस करत इथपर्यंत आलोय. हे ट्रॅफिक आम्ही क्रॉस करत कसं तरी इथपर्यंत आलोय. आता इथनं आपल्याला थोडंसं राहिलंय. आणि राईट साईडला आपण पाहू शकता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचा स्टॅच्यू बनवला आहे. पण सॉरी गाईज, कारण इथं समोर मध्ये झाड आलेले आहे, त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही. बघा जर तुम्हाला दिसलं तर यस, थोडीशी झलक मी तुम्हाला देतो. आता माझी झलक झाली असती. रिक्षावाला भाऊ डायरेक्ट मध्ये आला. आणि वरती मेट्रोचा ब्रिज आहे, समोर आहे येरवडा स्टेशन मेट्रोचा. चला आता आपण इथून पटापट रोड क्रॉस करू आणि त्या साईडला जायचा प्रयत्न करूयात गाईज. तर मित्र, माझ्या आजीला, तर मित्रांनो राईट साईडला स्मशानभूमी आहे, तिथं माझ्या आजीचा अंतिम विधी केला होता. तेव्हा आम्ही काय कोण नव्हतो, कारण माझे वडीलच तेव्हा फक्त 7 वर्षाचे होते. हा जो बोर्ड लावलेला आहे याच्या मागे स्मशानभूमी आहे. आणि आता आपण आहे एवढ्याच्या सिग्नलवर. तर मित्रांनो आता मी व्हिडिओ बंद करतो, पटापट आपण जाऊ पुढच्या दिशेने.
आम्ही लोक आलेलो आहे भीमा कोरेगावला. ही भीमाबामा नदी आहे ना, ही भीमाबामाच आहे ना बाप्पा. तर आता आपण त्या ब्रिजवरनं चाललो आहे. त्या ब्रिजच्या खाली जी नदी वाहते तिचं नाव आहे भीमा आणि बामा. या दोन नद्यांचा पुढे संगम आहे म्हणून यांचं नाव भीमाबामा आहे. आणि त्यांच्याच बाजूला एकदम किनाऱ्यावरती शौर्यस्तंभ आहे. जे आत्ताचे बुद्धिस्ट आहेत, पूर्वीचे महार, त्यांचा शौर्यस्तंभ म्हणजे 500 महारांनी 25,000 पेशवे कापलेले, ती ही जागा भीमा कोरेगाव. तर आता आम्ही आलेलो आहे भीमा कोरेगावला. पण आता अनफॉर्च्युनेटली असं झालेलं आहे की अंधार झाला आहे. शौर्यस्तंभ तुम्हाला दिसणार नाही कारण शौर्यस्तंभ जरा आतल्या साईडला आहे. असा बाकी तुम्ही दिवसाचे आले तर तुम्हाला रस्त्यावरनं दिसेल, पण तिथं कशी लाईटिंग वगैरे नाही आहे. तिथं फक्त शौर्य दिनाच्या दिवशीच लाईटिंग वगैरे असते, बाकी टायम लाईटिंग वगैरे नसते तिथं, एकदम अंधार असतो. तर आता आपण काय करू लवकरात लवकर शिक्रापूरला जवळ करायचा प्रयत्न करू, कारण आपण खूप वैतागलो आहे. आपण ट्रॅफिकमध्ये एकदम हालत माझी खराब झालेली, एकदम ट्रॅफिकमधून आलो आहे पुण्यातून. तर लवकर शिक्रापूरला पोहोचू, जरा चाय बी पिऊ आपण, तेव्हा जरा बरं वाटेल. तर चला पटापट आपण पुढे जाऊ. जर शौर्यस्तंभ दिसला तर तुम्हाला मी दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन मित्रांनो. याला पाठी आता पप्पांनी सांगितलं की आम्ही पुढं आलो, शौर्यस्तंभ मागं गेला, जी भीमा नदीच्या एकदम बाजूलाच आहे तो. चला ठीक आहे, आता वांधा नाही. चला आता जाऊ आपण पुढे. तर फायनली मित्रांनो आम्ही लोकांनी पुण्याची ट्रॅफिक क्रॉस केली आहे आणि आता आम्ही आलेलो आहे शिक्रापूरच्या पुढे. तर मी मागे व्हिडिओ चालू का नाही केली कारण बोलो पटापट जरा रस्ता कव्हर करू, त्याच्यानंतर तुम्हाला भेटू. तर आता मी शिक्रापूरच्या पुढे आलो आहे. आता पूर्ण मस्तपैकी अंधार झालेला आहे. 8:38 झालेले आहेत, म्हणजे 8:45 झालेले आता घड्याळामध्ये. तरी काय आपल्याला काय फरक पडत नाही, आपण आपल्या गाडीमध्ये आहोत, त्याच्यामुळे आपल्याला टायमिंगचा काही विषय नाही. आपल्याला काय फक्त जायचं आहे घरी, जेवायचं आहे आणि झोपायचं आहे. बाकी आपल्याला काय खूप काय काम नाही आहे घरी गेल्यावर. जे आहे ते आपण उद्या बघणार आहोत. तर आत्ताचा सीन काय माहिती आहे का, आता मी काय करतो आहे, जेवढं मला जमेल अंधारामध्ये, तर आता काय व्हिडिओ बनवून एवढा काय तुम्हाला बघायला पण मजा नाही येणार आणि मला प्रॉपर सांगता पण नाही येणार. मी रांजणगावच्या गणपतीजवळ आता आलेलो आहे. तर पटापट मी नगरला पोहोचतो. इनकेस जर समजा आपली व्हिडिओ अर्धी राहिली तर आपण उद्या तिला कंटिन्यू करू, नाही जर झाली पूर्ण तर मग आपण आजच तिला फिनिश करू. तर चला आता पटापट आपण रोड कव्हर करायच्या मागे लागू मित्रांनो. तर आता मी आलेलो आहे रांजणगावला आणि तुम्ही राईट हँड साईडला मंदिर बघू शकता. हे मंदिर मी तुम्हाला पहिले देखील दाखवलेलं आहे, श्री क्षेत्र रांजणगाव. हा जो गणपती आहे मित्रांनो, हा अष्टविनायकमधला एक गणपती आहे आपला. आणि आपण पाहू शकता रस्त्यावर ट्रॅफिक किती आहे. ट्रॅफिकने व्हिडिओ बनवायचा मूडच नाही होत. काय होतं कारण आपली गाडी ॲटोमॅटिक नाही, आपली गाडी आहे मॅन्युअल. तर आपण जर कंटिन्यू गिअरकडे लक्ष नाही दिलं तर तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे काय पण वेगळी पद्धत होऊ शकते, अपघात होऊ शकतो. त्याच्यामुळे मी जास्त करून लक्ष गाडीवर देतो. पहिले इथे सगळे दुकानं वगैरे काय नव्हते, आता एवढे दुकानं झालेत की रात्री कधी पण या तुम्ही. 24/7 हे दुकानं सगळे चालूच असतात. आणि मागं आपल्या गजूबाईचं काहीतरी चाललेलं आहे, खाडखुड आवाज करते. मम्मी त्याला ओरडतीये, तो काय ऐकायलाच मागत नाही. तर आता आपण काय करू, आता आपल्याला डिझेल वगैरे तर टाकायचं नाही. आपण आपल्या घरनंच गाडी फुल करून निघालेले. पाहू शकता तुम्ही गाडी आपली फुल आहे. 700 किलोमीटरची रेंज देखील दाखवते. तर आपल्याला काही डिझेल वगैरे भरायचं टेन्शन नाही आहे. आता रात्री तर मी तुम्हाला बाहेर पण दाखवू शकत नाही. पाहू शकता तुम्ही जशी गाडीची लाईट येते, जशी गाडीची लाईट कॅमेराला हिट होते तर ती एकदम फाटती, ब्लर होती. मग त्याच्यामुळे पुढचं पण काय एवढं खास दिसत नाही. राईटला बघा तुम्ही काय लाईटिंग केलेली आहे सुंदर. चला आता आपण पटापट रोड कव्हर करायला बघू आणि अहिल्यानगरला पोहोचायची तयारीत आपली झालेली. आपल्याला फक्त पटापट पोहोचायचं अहिल्यानगरला. तर भावांनो तुम्हाला मी या पुढच्या गाडीवर भाईने स्लोगन लय भालेलेलं आहे, तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. पण अंधार आहे. जीवनाचा खरा आधारस्तंभ म्हणजे बाप. भाईने स्लोगन लय भालेलेलं आवडलं आपल्याला. आणि मालक कोण गुड्डी. आणि ही हकीकत आहे भावांनो. कारण आज आपण मी देखील जी पण शायनिंग मारतो ती माझ्या बापाच्या जीवावरच मारतो. ह्याच्यामध्ये सांगायला काही लाज नाही. पण माझा आधारस्तंभ बघा कसा मावा खाऊन बसला एकदम कडकमध्ये. अजून आपल्याला टेन्शन नाही काय. बाप खरे जर
माणसाच्या लाईफमध्ये त्याच्या बापाला लखवा जरी मारला पण बापाची चप्पल जरी दारात असली तरी घरामध्ये एक धाक असतो, नाही बाबा बाप घरात आहे. पण अजून आपल्यावर मोठ्या देवीचा आशीर्वाद आहे, आपल्याकडून असं काय हरवून घेतलं नाही ना आई ना बाप. आईने ती तर मला रोज शिव्या देते माझी आई पण आई आई असती तिच्या शिव्यांमध्येच प्रेम आहे. पण चला आता आपण बऱ्याचपैकी रस्ता कव्हर केलेला आहे. राईट साईडच्या पोलवर बघू शकता तुम्ही 15 ऑगस्टची तयारी जोरात चालू आहे. सगळ्या पोलला तिरंगामध्ये लाइटिंग मारलेली आहे. बऱ्याच पोलला लाइटिंग मस्त लावलेली आहे तिरंगा कलरमध्ये. आणि भाऊला लेपला जायची घाई झालेली आहे. राईट साईडच्या गाडीवर बघा काय ओव्हरलोड माल आहे. मला वाटतं कंपनीचं सामान आहे. समोर देखील जी गाडी आहे आपल्या राईट हँड साईडला तिच्यावर पण काहीतरी मजबूतवाला माल टाकलेला आहे. सिलेरीवाल्याला घाई झाली आहे, आपण त्याला जाऊ देऊ. आपल्याला काही घाई नाही, आपण आपल्या घरी आरामात पोचू. काय गरज नाही आपल्याला घाई करायची. भावांनो जेवढे पण ड्रायव्हर आहेत मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही लोक गाडी चालवताना जे नवीन ड्रायव्हर आहेत त्यांना असं वाटतं आपण घरापासून 100 किलोमीटर लांब आहे तर आपण एका झटक्यात ते 100 कव्हर करू आणि लगेच घरी जाऊ. पण असं काय नसतं. भले 2 तास लागू द्या, 3 तास लागू द्या, आरामात जा, घरीच जायचे. आणि कुठल्या कामाला जर निघालो 1 तास पहिलं निघा, वेळेत पोचाल, काय टेन्शन नाही. आणि फुकट जीवाची गाळण करू नका. बऱ्याच आता मी 2005 पासून गाडी चालवतो आहे. माझ्यासमोर देखील खूप अपघात झालेले आहेत. छोटीशी चुकी आपल्याला नडती, त्याच्यामुळे प्रेमाने गाडी चालवा, सावकाश गाडी चालवा. काय घाई नाही, आपल्याला घरीच जायचं आहे. घरची माणसं तिथं राहणार आहेत. जाऊ द्या, मी जरा गंभीर टॉपिकवर गेलो आहे. आपल्याला ते टॉपिक नाही घ्यायचे. आपण मजा करायला निघालेले, गावाला चाललो आहे फिरायला. तर उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे एका सुंदर जागी. तर मी तुम्हाला ते उद्या सकाळी सांगेल. आणि आपण लेफ्ट साईडला पाहू शकता आमच्या रोडला खाय प्यायचं काही टेन्शन नाही. तुम्ही रात्री या, सकाळी या, कधी पण या. तुम्हाला हे ढाबे जे पण दिसतात हे कंटिन्यू तुम्हाला ढाबे चालू दिसणार. शाली मित्रांनो, काय आपल्या गाडी म्हणजे आपल्या लाईटमुळे एकदम खराब व्हायला लागले सगळा आपला व्ह्यू. बघा एकदम आपल्या समोरून जी लाईट आहे ती एकदम ब्लर करते. त्याच्यामुळे मी जास्त काय आता बनवत बसत नाही. पटापट आपण घरी जायचा प्रयत्न करू, पटापट घरी पोचू, त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो. फायनली भावांनो, आता कसं आहे माहिती आहे का, आम्ही घोड नदीवरती आहे. राईट साईडला तुम्ही बघू शकता जो ब्रिजवरती जी आहे ती घोड नदी आहे. आणि नदीचा जो स्टार्टिंग एंड आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये. आणि इथून जर आपण आता आम्ही क्रॉस केलं ना तर आता आपण आलेलो आहे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये. तर आपण आल्यानगरच्या जवळ आलेलो आहे. इथून आपलं घर आता एका तासाच्या डिस्टन्सवर आहे, जास्त लांब नाही. तर मग आता चला आपण पटापट कवर करूयात रोड. कारण काहीच रात्र झाल्यामुळे मला काय दाखवायला पण मजा येत नाही. एकदम डायरेक्ट कॅमेरा बघा तुम्ही ब्लर होतोय. तर चला आता आपण पटापट पुढे रस्ता कवर करूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आता आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे, याला म्हणतात सुसू ब्रेक. आणि तुम्ही पाहू शकता आता पोरं कसे झोपलेत गाडीमध्ये, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्ही इथून पाहू शकता जर तुम्हाला दिसत असेल तर. थांबा मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाऊन दाखवतो. बघा आता यांची झोपायची स्टाईल. हा, इथं कियांश, मध्ये सिद्धार्थ, या बाजूला संविधान. मस्त गाडीमध्ये सीट बनवली, सीट झोपवल्यात आणि बेड बनवून झोपलेत तिघजण. असं आम्ही ॲडजस्ट करून कसं तरी गावापर्यंत जातो. आणि त्याच्यानंतर मग काय टेन्शन नाही, आपण घरी गेल्यावर एकदा. तर आता आपण बरं रांजणगावच्या पुढं आलेलं आहे, शिरूरच्या देखील पुढं आलो आहे मी. चेहरा एकदम डल झाला आहे माझा. तर चला आता पटापट आपण रोड क्रॉस करूयात. आता आपण जाणार आहे पुढे सुप्यामध्ये, सिटी ऑफ फ्लावर बोलतात सुप्याला. आणि गाडीची हालत तुम्ही पाहू शकता एकदम खराब झालेली. तुम्ही मागची ग्लास देखील बघितली, एकदम गाडी खराब झाली आहे. हे बघा, खराब झाल्यामुळं काय आहे, पुढच्या काचेतून आपल्याला क्लिअर दिसत नाही. तरी आता आपण मी काय करतो, थोडीशी पुसून घेतो जेणेकरून तुम्हाला पुढचं क्लिअर दिसेल गाईज. तर चला मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. तर मग फायनली आता आम्ही मित्रांनो आपल्या घरी आलेलो आहे. तुम्ही आम्हाला पाहिलं की आम्ही 260 किलोमीटरचा प्रवास करून आता आपल्या घरी आलो आहे. पुण्यामध्ये तर अशी आम्हाला ट्रॅफिक लागली, पण ठीक आहे चालतं, आता त्याला काय आपण करू शकत नाही. तर आता आपण काय ठरवलं माहिती आहे का, आजची व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तर आपण काय करू, आता आपली व्हिडिओ एंड करून टाकू. तर आपण परत भेटू पुन्हा उद्या सकाळी, जेव्हा मी इथनं जाणार आहे एका चांगल्या जागी जाताना मी तुम्हाला नक्की सांगेल मी कुठे चाललो आणि तुम्हाला पण दाखवणार. तर तोपर्यंत मित्रांनो, राईड सेफ गाईज, स्टे सेफ. चला मग आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.
बोला गुड नाईट. अरे बोला आता. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. अरे हा तुम्हाला पण एक दाखवते. बट तो आपल्यासारखाच छोटा. यांच्यासारखा एक छोटा आहे. तो का? त्याचं नाव काय रे? स्टोन ना. हा. हे स्टोन चले. तर चला मग बाय गाईज.